नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आत्तापर्यंतची सगळ्यात स्वस्त, झटपट, सोप्या पद्धतीने आणि कमी कष्टात होणारी ही भाजणीची 1 किलो प्रमाणात चकली बघणार आहोत। अतिशय कमी खर्चात होते, पण तरीही अतिशय रुचकर लागते आणि फारच कुरकुरीत होते। या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत ही चकली झालेली आहे। ही चकली करण्यासाठी इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तर अर्धा किलो हा रेशनचा तांदूळ मी घेतलेला आहे। ऑर्डरसाठी कमी खर्चात तुम्हाला जर चकली बनवायची असेल तर हा रेशनचा तांदूळ वापरायचा आहे। घरी करण्यासाठी तुम्ही कोणताही जुना तांदूळ वापरू शकता। तर इथे मी 1 किलोची भाजणी आणि त्यापासून 1 किलोची चकली तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथे मी अर्धा किलो हा तांदूळ घेतलेला आहे। आपण नेहमीच्या भाजणीमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घेतो, पण इथे आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायची अजिबात गरज नाही। अगदी कमी कष्टात आणि झटपट ही भाजणी तयार होणार आहे। तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत, पण इथे आपण रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। यामध्ये धूळ किंवा कचरा जास्त असतो। तर काय करायचं आहे, एक दमट कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने हा तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा, म्हणजे हा तांदूळ आपल्याला भाजणी करण्यासाठी तयार आहे। धुवायची आणि सुकवायची अजिबात गरज नाही, म्हणजे इथे आपला वेळही वाचला आणि कष्टही वाचले। अचानक जरी तुम्हाला ऑर्डर आली तरी तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही भाजणी आणि त्यापासून चकली बनवून लगेचच देऊ शकताय। फक्त 2च साहित्य वापरून आज आपण ही चकली करणार आहोत। यातलं पहिलं साहित्य आपण बघितलं हा तांदूळ आणि दुसरं साहित्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हा रवा। तर इथे मी अर्धा किलो हा रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही बारीक घ्या, मोठा घ्या, कोणताही कसाही चालेल, पण शक्य असेल तर थोडासा मोठा रवा घ्यायचा। बारीक रवा असेल तर थोड्याशा कमी गॅसवरती भाजावा लागतो। तर आता हा रवा मी निवडून पाखडून चाळून घेतलेला आहे, पण तुम्हाला हवा असेल तर हा रवा सुद्धा थोडंसं कापडाने पुसून घेतला तरी चालू शकतं। या चकलीच्या भाजणीसाठी आपल्याला हे 2च साहित्य लागणार आहे। दोन्ही साहित्य समप्रमाणात घ्यायचे आहे। तुम्ही जास्त प्रमाणात जरी चकली करणार असाल तरीही हे दोन्ही साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे। तुम्ही कितीही किलोची चकली करा, जेवढा तांदूळ आहे तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे। आता याची आपण भाजणी करूयात। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। सगळ्यात आधी मी तांदूळ भाजून घेते। हा तांदूळ मध्यम गॅसवरती साधारण 6 ते 7 मिनिटे आपल्याला एकसारखं मिक्स करत किंवा एकसारखं ढवळत भाजून घ्यायचं आहे। अधूनमधून जर वाटलं की कढई कमी तापलेली आहे तर थोडासा गॅस वाढवू शकता, किंवा जास्त तापली की थोडासा गॅस तुम्ही कमी करू शकताय। तर हा तांदूळ भाजलेला आहे हे ओळखायचं कसं, तर तांदूळ छान फुलायला लागतो, अगदी टपोरा दिसतो आणि अगदी हलकासा रंग बदलतो। असा तांदूळ झाला की ओळखायचं हा तांदूळ आपला भाजलेला आहे। पण ही भाजणी मोठ्या गॅसवरती अजिबात करायची नाही। वरून तांदूळ भाजल्यासारखा दिसतो, पण आतून छान खमंग खरपूस तो भाजलेला नसतो। त्यामुळे मध्यम ते बारीक गॅसवरतीच आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे, किंवा ही सगळी भाजणी आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। भाजणी करण्यासाठी ॲल्युमिनियम, पितळेची किंवा लोखंडी कढई वापरायची, स्टीलची अजिबात वापरायची नाही। आता हा कमी प्रमाणात मी तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात ही भाजणी करणार असाल तर मोठी कढई किंवा मोठं पातेलं वापरा, किंवा तांदूळ थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे। तर इथे हा तांदूळ तुम्ही बघू शकता अगदी छान फुललेला आहे, टपोरा दिसतोय आणि अगदी हलकासा रंग बदललेला आहे। हा तांदूळ भाजून झालेला आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते। तर असा तांदूळ झाला की ओळखायचं हा आपला तांदूळ भाजणीसाठीचा तयार आहे। हा तांदूळ काढून घ्यायचा आणि यामध्येच आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे। तांदूळ काढल्यानंतर डब्यामध्ये किंवा परातीमध्ये ओतून ठेवायचा नाही आहे, एखाद्या कपड्यावरती तो घालायचा आहे आणि पसरवून ठेवायचा आहे। आता हा रवा सुद्धा मध्यम ते बारीक गॅसवरती साधारण 4 ते 5 मिनिटे एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। रव्याचा खूप जास्त रंग बदलला नाही पाहिजे, रवा छान फुलून आलेला दिसतो। आपण शिरा किंवा उपीट करताना जसा रवा भाजतो तो जास्त प्रमाणात भाजतो, पण तेवढा रंग बदलायचा नाही आहे। पण रवा अगदी छान फुलून आलेला ओळखतो, अगदी सळसळीत दिसतो आणि खमंग याचा सुवास येतो। असा रवा झाला की ओळखायचं भाजणीसाठीचा हा रवा आपला भाजलेला आहे। भाजणीचे हे दोन्हीही साहित्य मस्त खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आणि कमी गॅसवरतीच भाजायचे। गॅस अजिबात इथे मोठा करायचा नाही आहे। साधारण 4 ते 5 मिनिटापासून मी हा रवा भाजून घेते। गॅस मी कमीच ठेवला होता। या रव्याचा अगदी हलकासा रंग बदललाय, रवा अगदी सळसळीत दिसतोय आणि मस्त फुलून आलेला आहे। तर हा रवा छान असा भाजून झालेला आहे, याचा खमंग असा सुवास येतोय। रवा मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता हा रवा आपला छान भाजून झालेला आहे।
रवा इथे मी काढून घेतलेला आहे आणि या चकलीमध्ये विकतचा महागडा कुठलाच मसाला आपण वापरणार नाही आहे, कारण चकली अगदी स्वस्त पण अगदी मस्त करणार आहोत। तर यासाठी इथे मी 4 चमचे धणे घेतलेले आहेत। इथे मी गॅस बंद केलेला आहे। हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत, फक्त गरम करायचे आहेत। कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरती हे साहित्य भाजलं जातं। तर इथे मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत। तर आता वजनामध्ये म्हणाल तर 30 ग्रॅम धणे घेतलेले आहेत आणि 15 ग्रॅम इथे मी जिरे घेतलेले आहेत। तर हे दोन्ही साहित्य एक अर्धा मिनिट छान या कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे। धणे आणि जिरे घातल्यामुळे चकलीला फारच सुंदर आणि खमंग असा सुवास येतो आणि चकली मस्त चवीला लागते। एक अर्धा मिनिट हे दोन्ही साहित्य मी गरम करून घेतलं आणि आता काढून घेते। भाजणीचं सगळं साहित्य एक एक भाजून झालं की लगेचच ते कापडावरती अशा पद्धतीने ओतून पसरवून घ्यायचं। ही भाजणी जर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये गरम असताना ओतलात तर यामध्ये जी गरम हवा असते किंवा जी गरम वाफ असते ती यामध्येच मुरली जाते आणि ही भाजणी मऊ पडते आणि त्यामुळे चकलीसुद्धा मऊ पडते। तुमची जर चकली मऊ पडत असेल तर त्याचं हे कारणसुद्धा असू शकतं। तर हे टाळण्यासाठी आपल्याला भाजणी अशा पद्धतीने कपड्यावरती पसरवून छान थंड करून मगच दळून आणायची आहे। पंख्याखाली अजिबात ठेवायचे नाही आहे, कापडावरती अशा पद्धतीने पसरवून छान थंड करून घ्यायचे आहे। जास्त प्रमाणात जर तुमची भाजणी असेल तर एखाद्या साडीवरती पातळ अशी पसरवून द्या आणि थंड झाल्यानंतर मग गिरणीतून हे पीठ दळून आणायचं आहे। तर आता दळून आणताना काय काळजी घ्यायची, ही भाजणी हरभरा डाळ, तांदूळ किंवा अगदी ज्वारीवरती जरी घातली तरी चालू शकते, पण गव्हावरती ही भाजणी अजिबात घालता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ही भाजणी अगदी बारीक अशी आपल्याला दळून आणायची आहे। या भाजणीमध्ये जर गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स झालं तरी ही चकली मऊ पडू शकते। भाजणी मी गिरणीतून अगदी बारीक अशी दळून आणलेली आहे। यानंतर चाळून घ्यायची, म्हणजे यामध्ये जर धान्याचे काही कण राहिले असतील तर ते आपोआप बाजूला होतील। तर अशी ही भाजणी जास्त प्रमाणात बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला जेव्हा चकलीची ऑर्डर येईल तेव्हा अगदी झटपट तुम्ही चकल्या याच्या बनवू शकता। अगदी महिनाभर ही भाजणी छान राहते किंवा अगदी आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही ही भाजणी बनवू शकता। दोनच साहित्य आहे, ते साहित्य मोजून घ्यायचं, पुसून घ्यायचं, भाजून गिरणीतून दळून आणायचं। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये अशी ही भाजणी आपली बनून तयार होते। तर आता या भाजणीची चकली बनवताना यामध्ये आपण जे साहित्य घालणार आहोत ते अगदी अचूक प्रमाणात यावं यासाठी 3 प्रकार आपण बघणार आहोत। एक म्हणजे आपण वजनी प्रमाण बघणार आहोत, दुसरं म्हणजे हे वाटीचं प्रमाण बघणार आहोत आणि तिसरं म्हणजे असं तुम्ही पातेलं एखादं घेऊ शकता। वजनामध्ये म्हणाल तर 1 किलो मी भाजणी घेतलेली आहे आणि या पातेल्याने अगदी हलकासा दाब देऊन सपाट पातेलं ही भाजणी या पातेल्याने मी मोजून घेतली। साधारण 1.25 लिटरचं हे पातेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर 12 वाटी हलकासा दाब देऊन भाजणी भरलेली आहे। आता पाण्याचं प्रमाण बघूयात, तर 1 किलो भाजणीसाठी 1 लिटर पाणी लागणार आहे। एक पातेल्यासाठी पाऊण पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर 12 वाटी भाजणी आहे, 10 वाटी पाणी घेतलेलं आहे। अगदी परफेक्ट असं हे पाण्याचं प्रमाण आहे, पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल, तुम्हाला जर पाण्याचा अंदाज नसेल तर पाणी थोडंसं कमी घ्या, नंतर गरजेनुसार पाणी यामध्ये आपण घालू शकतो। तर आता चकलीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे तेलाचं मोहन। हे तेल चकलीमध्ये जर जास्त झालं तर चकली तेलकट होते, तेलात विरघळते आणि मऊ पडते। चकलीमध्ये तेलाचं प्रमाण जर कमी झालं तर चकली अगदी कटकटीत होते। आता हे तेलाचं प्रमाण कसं मोजून घ्यायचं, तर 1 किलो भाजणी असेल तर 70 ग्रॅम तेल लागणार आहे आणि वाटीने जर तुम्ही भाजणी मोजून घेतलात तर अशा नाश्त्याच्या चमच्याने प्रत्येक वाटीसाठी 2 चमचे तेल आपल्याला घ्यायचं आहे। पाऊण पातेलं पीठ होतं तर पाऊण वाटी तेल तुम्ही घेऊ शकता किंवा 12 वाटी पीठ होतं त्यासाठी पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे। आता यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीमध्ये हे प्रमाण तुम्ही मोजून घेऊ शकता। तर ही चकली जर तुम्ही ऑर्डरसाठी बनवत असाल तर सगळं प्रमाण वजनामध्येच मोजून घ्या। मोजून घेतलेलं तेल गरम करायला ठेवते आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर आता या भाजणीमध्ये मी सगळ्यात आधी 4 चमचे तीळ घालते। वजनामध्ये म्हणाल तर साधारण 30 ग्रॅम हे तीळ आहे। यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे, साधारण 15 ग्रॅम ओवा घेतलेला आहे। चमचाने साधारण 1.5 चमचा ओवा आहे। इथे मी हिंग घालते, छोटा पाव चमचा हिंग इथे मी घातलेला आहे। यानंतर अगदी छोटा चमचा इथे हळद घालायची आहे, हळद नाही घातला तरी चालू शकतं। आता यामध्ये वापरलेला तीळ ओवा तुम्ही थोडासा कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। यानंतर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, तर यामध्ये घरचं मसाला तिखट आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर मी मिक्स करून घेतलेली आहे, यामुळे रंग छान येतो। चमचाने साधारण 5 चमचे आहे आणि वजनाने म्हणाल तर साधारण 40 ते 45 ग्रॅम हे मी तिखट घेतलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही फक्त बेडगी मिरची पावडर किंवा फक्त मसाला तिखट जरी घातला तरी चालू शकतं।
मसाला तिखट घालताना यामधल्या ज्या मसाल्याच्या गाठी असतात त्या छान मोडून घेऊन मगच घालायच्या। आता इथे मी मीठ घालते। चमच्याने छोटे 4 चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण 25 ते 30 ग्रॅम हे मीठ आहे। तर हे तिखट आणि मीठ आता घालताना थोडंसं कमी घालायचं। जर गरज पडली तर पीठ मळताना आपण पुन्हा यामध्ये तिखट मीठ ॲड करू शकतो, कारण प्रत्येकाची तिखट मिठाची आवड वेगळी असते। तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं हे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे तेलाचं मोहन या भाजणीमध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं। यानंतर हे तेल हातानेच या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। हे घातलेलं तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल चोळून घेतल्यानंतर हे पीठ असं दिसायला लागतं, अगदी मऊ लागतं आणि हलकं वाटतं आणि याचा मुटका केला तर असा मुटका वळला जातो। असं हे पीठ व्हायला हवं, म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट या भाजणीमध्ये पडलेलं आहे। तेल असं चोळून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत। हे पाणी मोजून घेतलेलं आहे, त्यामुळे सगळं पाणी हे लागणार आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल तर पाणी थोडं थोडं टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्या आणि चेक करून मग गरजेनुसार पाणी घाला। तर इथे मी थोडं पाणी टाकून भाजणी छान मिक्स करून घेतली। पुन्हा थोडीशी कोरडी वाटल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा ही भाजणी मी छान अशी मिक्स करून घेते। मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं हे पीठ हातामध्ये दाबून चेक करायचं आहे। याचा असा गोळा झाला पाहिजे। हे पीठ हाताला आपल्याला जाणवतं, हा गोळा किती सॉफ्ट आहे किंवा घट्ट आहे हे बघून मगच यामध्ये राहिलेलं पाणी घालायचं आहे। पण हे पीठ सगळ्या बाजूनी किंवा अगदी तळातून व्यवस्थित मिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे। तर सगळं पाणी घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही जर हे पहिल्यांदा करत असाल तर पाणी सगळं न घालता थोडंसं पाणी शिल्लक ठेवा, गरजेनुसार नंतर वापरता येईल। तर आता गरम पाणी घातल्यानंतर सगळ्या बाजूने पीठ दाबून घ्यायचं आणि झाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। पीठ छान वाफवलं जातं। तर आता 15 मिनिटानंतर हे मी काढलेलं आहे। तर हे छान दाबून ठेवलं होतं, त्यामुळे चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साहाय्याने हे पीठ सगळं काढून घ्यायचं आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर पाण्याचं अगदी योग्य प्रमाण इथे मी वापरलेलं आहे। वरून पाणी घालायची अजिबात गरज नाही, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल, तुम्हाला पाण्याचा अंदाज नसेल तर सुरुवातीला पाणी कमी टाकून आत्ता या वेळेला जर गरज पडली तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून असा छान सॉफ्ट गोळा मळून घेऊ शकताय। हा गोळा सॉफ्ट आहे पण सैलसर नाही आहे। हा गोळा बघू शकता तुम्ही, सॉफ्ट आहे पण असा घट्ट गोळा असायला हवा, म्हणजे चकली अगदी खुसखुशीत कुरकुरीत होते। त्याचबरोबर चकलीला काटे सुद्धा छान येतात। तर यातील एक गोळा मी काढून घेतलेला आहे। राहिलेलं जे पीठ आहे ते असंच उघडं न ठेवता याच्यावरती झाकण लावायचं आहे। आता लागेल तसं यातील आपण पीठ घेणार आहोत। घेतलेलं पीठ 1-2 मिनिट आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। चकलीसाठी जसं पीठ हवं तसं आहे, त्यामुळे वरून पाणी लावायची अजिबात गरज नाही। पीठ फक्त हे मी मळून घेणार आहे। तुम्ही तयार केलेला असा गोळा जास्तच घट्टसर असेल किंवा अगदीच दाटसर असेल तर थोडंसं कोमट पाण्याचा हात लावायचा आहे आणि त्याने हा गोळा अगदी 2 मिनिट मळून घ्यायचा आहे। असा गोळा मळत असताना हे पीठ अगदी कणभर खाऊन बघायचं। यामध्ये मीठ आणि तिखट जर तुम्हाला लागत असेल तर पुन्हा टाकून हा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी तीळ, ओवा, हिंग जरी कमी वाटला तर ते सुद्धा या पिठामध्ये टाकून मळून घेऊ शकता आणि त्यानंतर चकली बनवू शकता। कोरड्या पिठामध्ये आपण जे मसाले आणि पाणी घातलं हे सुरुवातीलाच थोडंसं कमी घाला, नंतर चेक करून तुम्ही गरजेनुसार सगळं वाढवू शकता। पण तेलाचं प्रमाण मात्र अजिबात चुकायचं नाही। हे तेल आपण नंतर घालू शकत नाही, सुरुवातीलाच आपल्याला तेल अगदी करेक्ट घालायचं आहे। तेलाचं प्रमाण चुकलं तर आपली चकली बिघडू शकते, अगदी कमी होऊ दे किंवा जास्त होऊ दे। हा गोळा मळून असा लांबट आकार याला मी दिलेला आहे। इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे, याला चकलीची प्लेट घातलेली आहे। आता हे पीठ आपल्याला या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। साचा बंद करून आता चकली पाडून घ्यायची। तर चकलीचं सुरुवातीचं टोक व्यवस्थित बंद करायचं आणि त्यानंतर अशी चकली पाडून झाल्यानंतर शेवटचं टोक सुद्धा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। चकली इथे तुम्ही बघू शकता मस्त काटेरी तयार झालेली आहे आणि चकलीचं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। चकली अजिबात अधूनमधून तुटत नाही आहे, अगदी कितीही ताणली किंवा खेचली तरी ही चकली अगदी गोल गरगरीत आणि मस्त तयार होत आहे। तर याच पद्धतीने काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत। या चकल्या आता तळून बघूयात। यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे, छान व्यवस्थित गरम तेल असावं। एक छोटासा गोळा मी तेलात टाकून बघितला, अगदी सावकाश याला बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल अजून तापायला पाहिजे।
तेल आणखीन थोडा वेळ मी तापून घेतलं, त्यानंतर पिठाचा गोळा टाकला। आता याला पटकन बुडबुडे यायला लागलेले आहेत, इतकं तेल तापलेलं असावं। अगदी या तेलाचा धूर निघेपर्यंत इतकं कडकडीत तेल आपल्याला तापवायचं नाहीये, चकली मऊ पडू शकते। तर अशा तापलेल्या तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या आहेत। एका वेळेला जास्त चकल्या तेलामध्ये सोडायच्या नाही आहेत। तेलामध्ये अगदी ऐस पैस या चकल्या तळल्या जातील इतक्याच चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच या चकलीला अजिबात झारा लावायचा नाही आहे। चकलीचे बुडबुडे थोडेसे कमी व्हायला पाहिजेत, चकली वरच्या बाजूने थोडीशी कडक व्हायला पाहिजे, त्याच वेळेला आपण ही चकली पलटवून घ्यायची आहे। चकली ओली असताना जर तुम्ही याला पलटवायला गेलात तर चकली तुटू शकते। व्यवस्थित तापलेल्या तेलामध्ये चकली सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि काही सेकंदानंतर गॅस मध्यम करायचा। अशा पद्धतीने चकल्या जर तुम्ही तळून घेतलात तर या चकल्या छान आतपर्यंत कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतात, तेलकट होत नाहीत किंवा मऊ सुद्धा पडत नाहीत। तर इथे ही चकली मी दोन्ही बाजूनी छान रंगावरती तळून घेते आणि चकलीचे बुडबुडे कमी झाले की ओळखायचं ही चकली आपली छान तळली गेलेली आहे। चकली मध्यम गॅसवरतीच तळायची, म्हणजे ती छान कुरकुरीत खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत मस्त कुरकुरीत राहते। मोठ्या गॅसवरती चकली अजिबात तळायची नाही, चकली तेलामध्ये सोडतानाच फक्त आपल्याला गॅस मोठा करायचा आहे। तर इथे चकलीचे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत, सगळ्या बाजूनी चकली छान तळली गेलेली आहे, अगदी कुरकुरीत दिसत आहे। तर ही चकली छान तळलेली आहे। तर आता ही चकली मी काढून घेते। तर ही चकली तुम्ही बघू शकता अगदी काटेरी झालेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहे, खायला तर अगदी चविष्ट लागते। तर याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून तळून घेणार आहे। तर तुम्हाला जर हा चकलीचा व्यवसाय करायचा असेल तर अगदी सोपी पद्धत आहे, अगदी कमी खर्चात कमी कष्टात होणारी झटपट अशी ही पद्धत आहे चकलीची। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजणीची चकली केलात तर नेहमीच्या भाजणीच्या चकलीपेक्षा याला खर्च कमी येतो आणि तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळणार आहे। तर तुम्ही सुद्धा व्यवसायासाठी ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी वापरून तुम्ही जर चकलीचा व्यवसाय केलात तर तुम्हाला प्रॉफिट जास्त राहणार आहे। तर या पद्धतीने ही चकली जरूर बनवून बघा। तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स जरूर फॉलो करा, तुमची चकली अगदी परफेक्ट होण्यासाठी सगळ्या टिप्स अगदी महत्त्वाच्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तेलाचं प्रमाण अगदी अचूक घेतलात तर बाकीचं सगळं साहित्य तुम्ही नंतर वाढवू शकता। या पद्धतीने अगदी कमी खर्चात ही चकली तयार होते। तर ही चकली विकायची कशी, तर तुमच्या एरियामध्ये चकलीचा दर कसा आहे हे तुम्ही चौकशी करून या चकलीचा दर ठरवू शकता। नेहमीच्या भाजणीच्या चकलीपेक्षा याचा खर्च अगदीच कमी येणार आहे, त्यामुळे तुम्हाला मार्जिन किती ठेवायचं आहे हे ठरवून तुम्ही या चकलीचा दर ठरवू शकताय। तर अगदी स्वस्तात मस्त अशी ही भाजणीची चकली या पद्धतीने जरूर बनवून बघा किंवा स्वतःचा व्यवसाय करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।